नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या पायी ज्योत यात्रेचं ठाण्यात उत्साहात स्वागत. शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योत दर्शन सोहळा व महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन. श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ते ठाणे, त्याचबरोबर श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली होती. या पायी ज्योत यात्रेचे खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योत दर्शन सोहळा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू व नागरिकांना महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा या ज्योत यात्रेचं 22वं वर्ष आहे. सदर कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, आशुतोष नरेश म्हस्के, अपूर्वा नरेश म्हस्के, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, शैलेश देशमुख, कैलास राख, कार्यक्रमाचे आयोजक सचिन भोसले इत्यादींसह अनेक भाविक त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाजप आमदार कार्यालयाच्या बाजूलाच स्पामधील अनैतिक धंद्यावरती छापा, 3 महिला ताब्यात. शहरातील अनधिकृत बांधकामे, हुक्का पार्लर, अनैतिक धंदे यांच्या तक्रारी आणि त्याविरोधात आवाज उठवणारे कार्यसम्राट भाजप आमदार यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच बिनदिक्त सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या देह व्यापाराचा पर्दाफाश नौपाडा पोलिसांनी छापेमारी करत केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शमा फॅमिली ब्युटी आणि स्पाच्या कॅशियर त्याचबरोबर 2 बळीत महिला अशा 3 महिलांना ताब्यात घेतला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भाजप आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्याच बाजूला सूत्रबद्ध पद्धतीने स्पा आणि सलूनच्या नावाखाली अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास छापेमारी केली. तेव्हा सदर ठिकाणी सलून सुरू होत असतानाच देह व्यापाराचा व्यवसायही सुरू होता. पोलिसांनी या छापेमारीत बोगस ग्राहक पाठवण्यात आले होते. या स्पामध्ये बेडची व्यवस्थाही असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी छापेमारी करत बोगस ग्राहक, कॅश काउंटरवरील महिला आणि 2 बालित यांना ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली. अशी गोपनीय गुप्त माहितीदारांकडून माहिती मिळाली होती की शमा ब्युटी पार्लर अँड सलूनमध्ये अवैध वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली होती. तर त्या संदर्भात आम्ही आज रेड केली आणि आम्हाला एक बळीत महिला आणि 2 बाकी स्टाफ याशिवाय आम्ही जो बोगस कस्टमर हा पुढे पाठवला होता तर या सगळ्यांना आम्ही पकडलं, ताब्यात घेतलं बळीत महिलेला आणि कारवाई केली. आमची पिटाची कारवाई आहे. लक्ष ठेवून आहोत असे आम्हाला माहिती मिळाली, आम्ही लगेच रेड करणार. एक मॅनेजर जी आहे कॅशियर ती ताब्यात घेतली. बाकी बळीत महिला आहेत, 2 बळीत महिला आहेत, त्यांना ताब्यात घेतली. थँक्यू. निश्चितपणे स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचं गैर कारभार चालत असतो. हुक्का पार्लर असेल तोही अनधिकृत असतो. स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचे धंदे चालणं ही बेकायदेशीर आणि अनधिकृत आहे. आणि या विषयावर वेळोवेळी पोलीस खात्याला मी सातत्याने सांगत आलेलो आहे. पण या कारवाईचं मी निश्चितपणे स्वागत करेन आणि एक पोलिसांनी सुद्धा एक ड्राईव्ह काढण्याची गरज आहे की या शहरामध्ये अशा प्रकारे जर गैर चालत असेल तर त्याच्यावर अशा पद्धतीने रेड टाकून बंदी आणण्याची देखील गरज आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC, MPSC सह कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप. कामगार नेते अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC आणि MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कला, संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व या शिष्यवृत्ती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशोक पोहेकर जनप्रतिष्ठान यांच्या वतीने पोहेकर यांचे चिरंजीव निखिल पोहेकर यांनी हा वाखाणण्याजोगा उपक्रम राबवून आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम केलं आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी आयोजित या अशोक पर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप माजी आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, कामगार नेते संजय वडावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विजू माने, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग, आसट चाऊस, सुनील पाटील इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात झपाटल्यासारखे काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून अशोक पोहेकर यांची ओळख होती. सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात पोहेकर यांचं मोठं काम होतं. माझा एक जवळचा सहकारी गेल्याने माझे वैयक्तिक मोठं नुकसान झाले, अशा शब्दात गणेश नाईक यांनी अशोक पोहेकर यांना अभिवादन केले. हे बघा, आमच्या सर्वांचे स्नेही कैलासवासी अशोक पोहेकरांचा आज वाढदिवस. त्यांचे चिरंजीव निखिल पोहेकर यांनी अशोक पर्व ह्या टायटलखाली अतिशय स्तुत्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. UPSC आणि MPSCमध्ये जी मुलं त्या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम ठेवला होता. अशोक पोहेकर 1977 साली, म्हणजे मी ज्याला युनियन क्षेत्रात उतरलो त्याला माझं वय होतं 27 वर्ष वय. त्याला ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार क्षेत्र होतं. आता नेत्यांची नावं घ्यायला सांगितली तर फार मोठे मोठे नेते होऊन गेले. त्या कालखंडामध्ये अशोक पोहेकर माझ्याबरोबर काम करायला लागला आणि बघता बघता रिलायन्स सारखी जी आज आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे त्यामध्ये धीरूभाई अंबानीच्या बरोबर माझे ज्याला निगोशिएशन्स होत होत्या, मुकेश अंबानीबरोबर, त्याला अशोक पोहेकर माझ्याबरोबर असायचं. आज सन्माननीय अशोकजी पोहेकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज निखिलजी अशोक पोहेकर त्यांचे चिरंजीव यांनी ट्रस्टच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम अशोकजी पोहेकरांच्या स्मृती प्रित्यर्थ UPSC, MPSC तसेच कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक इतर अशा विभागातील मान्यवर होतकरू अशा विद्यार्थ्यांना, कलाकारांना सन्मानित करणं, त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा एक उपक्रम माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय आमदार निरंजनजी डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय संजयजी वाघुले साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम आज पार पडला. आणि आपण सगळ्यांचे आदरणीय आणि आपल्या सगळ्यांचे जवळचे माननीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमात उपस्थित राहून आणि सिंहाचा वाटा डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांनी बजावला. त्यांच्या प्रेझेन्सने आणि त्यांच्या शिवाय हा कार्यक्रम झालाच नसता. अशोक पोहेकर साहेबांची आठवण म्हणजे ब्युरोक्रेसी असू दे, तुमचं राजकारण असू दे, समाजकारण असू दे, कामगार क्षेत्र असू दे, नाट्यक्षेत्र असू दे, या सगळ्यामध्ये त्यांची कार्य होतं, त्यांची ओळख होती, त्यांना लोक मानणारे होते. तर त्या क्षेत्रांमधल्याच मुलांचं काहीतरी पुढे भवितव्य घडावं आणि त्यातून भारताचं भवितव्यामध्ये आपले दोन हात लागावेत म्हणून ही सुरू केलेली स्कॉलरशिप आहे. ती नाट्यक्षेत्रात लोकांना, MPSCतल्या मुलांना आणि UPSCतल्या मुलांना, जे गरजू आहेत आणि गुणी आहेत अशा मुलांना दिली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. कोकण इतिहास परिषदेचे 13वे राष्ट्रीय अधिवेशन 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत कणकवली कॉलेज, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत इतिहास संशोधक डॉक्टर वि. ल. धारुरकर हे आहेत, तर प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण भोसले भूषवणार आहेत. या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतीचा इतिहास या विषयावरती अनेक मान्यवर आपापले शोधनिबंध सादर करणार आहेत. यावर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोध निबंधाला पुरस्कार, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मोडीलिपी हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धांना परिषद रोख आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो. 12व्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या शोधनिबंध पुस्तकाचे व कोकण इतिहास पत्रिकेचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदालनं याचं उद्घाटन देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी कोकण इतिहास परिषद कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 10 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. आणि या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून आता आम्ही यांना बोलवलं आहे, विजय धारुरकर, डॉक्टर वि. ल. धारुरकर यांना आम्ही बोलवलं आहे, ते असणार आहेत. त्यानंतर आमचं एक जनरल, तसे 3 अध्यक्ष असतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन. तसे या सर्वांचे एक प्रमुख असतो जनरल अध्यक्ष, तर ते आम्ही भोसले म्हणून आहेत, त्यांना आम्ही घेतलेलं आहे. नारायण भोसले, डॉक्टर नारायण भोसले हे परिषदेत कामकाज तेव्हा पाहणार आहेत. पण त्याबरोबरच ह्या परिषदेत काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. कोकण इतिहास परिषदेत दरवर्षी आम्ही एक जीवनगौरव पुरस्कार देतो, ज्यांनी इतिहासामध्ये आपलं आयुष्य वेचलेलं आहे अशा लोकांना आम्ही जीवनगौरव देतो. आत्तापर्यंत आम्ही कोकण सुपुत्र अण्णा सिरगावकर, त्यानंतर सदाशिवराव गोरक्षकर, जयंतराव सालगावकर असे अनेक लोकांना आम्ही पुरस्कार आत्तापर्यंत देत आलेलो आहोत. आणि ह्या वर्षीचा पुरस्कार आपण चिपळूणचे लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, माजी कार्याध्यक्ष श्री प्रकाश देशपांडे यांना आम्ही तो जीवनगौरव देणार आहोत. त्यानंतर आपल्या कोकण इतिहास परिषदेचे नेहमीचे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ ग्रंथ प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, फोटो सर्कल वगैरे हे तिथे कार्यक्रम होणार आहेत. त्याचं उद्घाटन हे प्रमुख पाहुणेच करणार आहेत त्या याच्या कार्यक्रमाचे. त्याचबरोबर तिथे जे शोधनिबंध आमचे येतात या लोकांचे, त्या शोधनिबंधाचं आम्ही चांगला उत्कृष्ट ग्रंथाला आम्ही पारितोषिक देतो. त्यानंतर दरवर्षी होणारे शोध ग्रंथ असतात, त्याचं एक पुस्तकही बनतं चांगलं, आणि शोध निबंध ग्रंथ, तो शोध निबंध ग्रंथ पण आम्ही प्रकाशित करतो. त्याचबरोबर आमच्या कोकण इतिहास पत्रिका परिषदेचे कोकण इतिहास पत्रिका नावाचं मुखपृष्ठ आहे की त्यामध्ये कोकणच्या संपूर्ण याची माहिती अनेक स्तरातून, खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत अनेक स्तरातून, गाव पातळीवरून ते लेख त्यामध्ये असतात आणि त्या लेखातून लोकांना माहिती मिळते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.